नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो. आज मी तुम्हाला माझ्या घराच्या अशा एका कोपऱ्यात घेऊन जाणार आहे ना, जिथे माझं मन रमतं, जिथे मला खरी शांतता मिळते. हे म्हणजे माझं अंगण. आजच्या सिमेंटच्या जंगलामध्ये स्वतःचं एक असं अंगण असणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी हे अंगण एक फक्त मोकळी जागा नाही, तर ती माझ्या आठवणींचा आणि माझ्या आनंदाची एक छोटीशी बाग आहे. तुम्ही बघू शकता, हे माझं मोठं असं अंगण. हे नुसतं अंगण नाही, तर माझ्या एका विचारांचं कॅनव्हास आहे. माझ्या दिवसाची सुरुवात याच अंगणापासून होते, जी माझं घरचं हृदय आहे. पहाटेची ती प्रसन्न वेळ आणि हातात पाण्याचा तांब्या, अंगणात सडा टाकणं, आहा हा, यात एक वेगळीच मजा आहे हो. मी हे अधूनमधून करत असते. तसं बघायला गेलं तर माझ्याकडे कामाला बाई आहे, पण माझ्या मनाच्या शांतीसाठी मी कधीतरी अंगणात सडा मारते, कधीतरी मी रांगोळी देखील काढते. पण बाकीचे सर्व दिवस म्हणजे माझी जी मेड आहे, मी तिला नक्की माझ्या दारात रांगोळी सुद्धा काढायला सांगते, झाडू पोछासोबत. सडा मारल्याच्या नंतर तो मातीचा ओला सुवास मनाला असं ताजं तवान करून जातो. सडा टाकून झाला की मग वेळ येते माझ्या आवडीच्या कामाची, ती म्हणजे रांगोळी. मी रोज न चुकता माझ्या दारात रांगोळी काढते. छोटीशी का होईना, पण एक छोटीशी रांगोळी असते. रांगोळीचे ते पांढरे ठिपके आणि रंग घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देऊन जातात. माझ्या मते ना, अंगण हे घराचं मुख असतं आणि रांगोळी म्हणजे घराचं हास्य. तुम्हाला तर दिसतच असेल, माझ्या अंगणात किती झाडं आहेत. मला माहितीये का, लहानपणापासूनच झाडाझुडपांची इतकी आवड होती ना, खूप आवड होती. ही जी झाडं आहेत, हे माझ्याशी बोलतात असं मला वाटतं. आणि मीही त्यांच्याशी अधूनमधून बोलते. मीही जेव्हा त्यांना झाडांना पाणी देते, तेव्हा मी गाणं गुणगुणत असते. माझ्या या झाडांना एखादं जरी नवीन पान आलं की तेव्हा, किंवा त्यांना एखादं फूल आलं की माझं मन इतकं प्रसन्न होऊन जातं आणि इतकं मोहित होऊन जातं की मी तुम्हाला काय सांगू मैत्रिणींनो. माझ्या या अंगणातल्या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही मला तिथं थंड वाटतं. ही झाडं लावणं, त्यांना पाणी देणं, हे एक माझ्यासाठी एक मेडिटेशनच आहे. पाहायला गेलं तर मला झाडांझुडपांची आणि पशुपक्ष्यांची देखील खूप लहानपणापासूनच आवड आहे. माझ्याकडे लहान असताना मी विविध प्रकारचे प्राणी, पशु घरी असताना भरपूर पाळलेली आहेत, कारण मला त्याची भरपूर आवड होती. पण आता मला या शहरामध्ये आल्यापासून, या धावपळीच्या जीवनामध्ये हे शक्य होईल असं वाटलं नव्हतं. आणि माहितीये का मैत्रिणींनो, माझ्या या अंगणाने ही इच्छा माझी पूर्ण केली आहे. बघा ना, माझ्या अंगणासमोर चिमण्यांनी त्यांचं छोटंसं असं घरटं बनवलंय, जिथं त्या एकदम बिनधास्तपणे घरट्यामध्ये येऊ शकतात. त्यांना कुठल्याही प्रकारचा पिंजरा नाहीये. त्या पूर्णपणे इंडिपेंडंट आहेत. आणि माहितीये का, हे एकदम माझ्या दरवाजाच्या समोर त्यांनी घरटं केलेलं आहे. त्यामुळे मी हॉलमध्ये बसून देखील, खुर्चीवर बसूनही त्यांच्या ज्या हालचाली आहेत त्या सर्व नोटीस करू शकते. आणि त्यांच्या या हालचालीमध्ये माझे तासन तास कसे निघून जातात ना, हेही मला समजत नाही. या छोट्याशा पाहुण्यांमुळे माझ्या अंगणात नेहमी चैतन्य असतं. तर असं आहे माझं लाडकं अंगण, जिथे सडा, रांगोळी, तुळस ही अशी परंपरा आहे. झाडांची सावली आणि त्या पक्ष्यांचा किलबिलाट, हे अंगण मला नेहमी जमिनीशी जोडून ठेवतं. तुमच्याही आयुष्यात असं एखादं अंगण नक्कीच असेल, नाही का? इथे तुम्हाला खूप छान वाटतं, खूप आनंद मिळतो. मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं अंगण तुम्हाला आवडलं का, हे सांगायला मात्र विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद मैत्रिणींनो. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.